माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ म्हणजे माझा डिवोर्सचा काळ. त्यावेळेला मला असं वाटलेलं की माझं आयुष्य आता इथे संपलं. त्यावेळेला जर का आपण पाय रोवून उभं राहिलं ना की मग तुम्हाला कोणी नाही हलवू शकत. एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीची वागली ना तर त्यावेळेला ना देव आपल्यासाठी आणखीन काहीतरी बॅकअप्स किंवा सपोर्ट्स ठेवलेले असतात. त्यामुळे माझा विश्वास आहे चांगुलपणावर. हरणं आज बऱ्याच मुलींच्या आयुष्यात येत आहे आणि त्या कधी कधी कोणीतरी उद्ध्वस्त पण होते, कोणीतरी मूव्ह ऑन पण होते. कोणीही 2-2 पेरेंट मुलाबरोबर आहेत पूर्ण वेळ, मी म्हणते असं क्वचित घडतंय आता. जेव्हा तुम्ही खूप ताणामध्ये असताना त्या ताणात तुम्हाला कळत नाही की मी आता सोल्युशन कसं काढू. ते कॉन्फिडेन्शियल राहील सुद्धा अशी व्यक्ती मी बघते आणि ते मन मोकळं करते किंवा मग चक्क लिहायचं. त्यांनी निम्मे अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह. माणसं किती कळतात फार कळायला लागले. तेव्हा जर का तुम्ही ही बातमी केली असती तर मला आणखीन दुःख झालं असतं आणि मला स्वतःला आश्चर्य वाटायचं. 3 वर्ष कोणीही त्याच्यावर काहीही वाच्यता केली नाही, कधी कुठल्या बाबतीत ट्रोल झाले नाही. स्त्रियांना काही एक ठराविक जबाबदारी घ्यावी लागते. मी म्हणत नाही काही पुरुषही घेतात जबाबदारी, एका अर्थाने सिंगल पॅरेंटिंगच करत असतात. असं ज्या वेळेला येतं ना तेव्हा मोठा श्वास घ्या, थोडासा पॉज घ्या. पॉज खूप इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर ना तुम्ही परत 100 मैल पळू शकता, एवढी ताकद आहे तुमच्या.